हॅलो, कशा आहात सगळे? बघा ना, नाती पण किती विचित्र असतात ना. जेव्हा तुम्ही निभावत असता किंवा तुम्हाला ती नाती निभवायची असतात, तेव्हा तुम्हाला ती काडीची किंमत देत नाहीत. त्यांना असं वाटत असतं की या नात्याची फक्त गरज तुम्हालाच आहे, त्यांना नाही आहे. त्यामुळे ते ना तुम्हाला बाहेर लोकांना असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही वाईट आहे किंवा तुम्ही किती वाईट आहे हेच ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते काय कांड करतात घरात, ते किती वाईट घरात वागतात हे ते लोकांना दाखवतच नाहीत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की तुम्हीच वाईट आहात. आणि अशा लोकांपासून लांब राहिलेलं खरं तर खूप चांगलं आहे. कारण की ही लोकं ना तुमच्या ना यशात ना तुमच्या सुखदुःखात तुमच्याबरोबर असतात. फक्त दिखावा करतात का आम्ही तुमच्यासोबत आहे, आणि लोकांना सुद्धा हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या नात्यातनं कधीही बाहेर पडलेलंच चांगलं. आणि जेव्हा तुम्ही त्या नात्यातनं बाहेर पडता तेव्हा ती लोकं असं दाखवतात की तुमच्याशिवाय त्यांचं कोणीच नाही आहे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. जेव्हा ती वेळ निघून गेलेली असते आणि तुमची जोपर्यंत त्यांना किंमत कळते ना, तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते. आपल्याला त्या गोष्टीशी काही फरक पडत नाही की कोण कसा काय विचार करते. ती लोकं तिकडं काहीही करू दे, आपल्याला त्या गोष्टीशी काही फरक पडत नाही. कारण की आपण तेवढं सहन केलेलं असतं त्या लोकांबद्दल. त्यांनी तेवढा आपल्याला त्रास दिलेला सुद्धा असतो. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ आलेली असते, जेव्हा तुम्ही त्यात सफर करत असताना, तेव्हा या लोकांनी फक्त बघण्याचा आणि मज्जा घेण्याचा भूमिका निभावलेली असते. त्यामुळे अशा लोकांसाठी आपलं आयुष्य जगणं थांबवणं हे चुकीचंच आहे. आणि काही क्षण आपल्या आयुष्यात अविस्मरणीय किंवा चांगले क्षण येतात, ते ह्यांच्या लोकांसाठी ना बरबाद करणं पण चुकीचंच आहे. राहिला प्रश्न त्या 4 लोकं काय म्हणतील, तर ती ना इकडचे असतात ना तिकडचे असतात. जे त्यांना खायला देईल, जे त्यांचे तोंड बंद करतील त्यांचीच ते